चला सगळ्यांचं स्वागत आहे। तर तुमच्या खूप जास्त डिमांडवर बऱ्यापैकी वर्ड बॉय आणि आया या दोघांचाही सिलेबस थोडाफार सारखा आहे, पण थोडासा वेगळा सुद्धा आहे। त्यामुळे ह्या गोष्टी वेगवेगळ्या कराव्या लागतात। तर तुमचा अभ्यासक्रम कसा आहे, टेक्निकल अभ्यासक्रम कसा आहे, तांत्रिक घटक कसा आहे, याचं एक छोटंसं लेक्चर घेऊन मी आज आलेली आहे। तर कक्षसेविका आया तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे वडबो असेल, कक्षसेविका असेल, MPW असेल, आरोग्य सहाय्यक असेल, या सगळ्यांनाच 12वी सायन्स कंपल्सरी आहे। पण वडबॉय आणि आया या दोघांनाही 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। मग तो तुमचा अनुभव प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा चालतोय, गव्हर्नमेंटचा तर चालतोच आहे, पण प्रायव्हेटचा सुद्धा चालतोय। तुम्ही कुठेही 2 वर्ष काम केलं असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहात। ठीक आहे, चला तर मग इथं आपण बघू शकतो की अभ्यासक्रम कसा आहे। पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला मी इथे सांगणार आहे। स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, पण त्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एकेका घटकामध्ये अजून काय उपघटक करायचे आहेत तर ते मी आज तुम्हाला इथं आपल्या या छोट्याशा लेक्चरमध्ये सांगणार आहे। चला तर सगळ्यात पहिले तुमचा अभ्यासक्रम काय आहे किंवा तुम्हाला कोणत्या टप्प्यामध्ये किती मार्क्ससाठी कोणता घटक आहे, त्यानंतर तुमच्या टेक्निकल सिलेबसमध्ये कोणते टॉपिक्स आहेत हे आपण बघून घेऊया। तर सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता तुम्हाला मराठीसाठी, इंग्रजीसाठी, सामान्य ज्ञानासाठी म्हणजे GK-GS साठी आणि बौद्धिक चाचणीसाठी 10 म्हणजे एकूण एक सगळे मिळून 40 प्रश्न आहेत। म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला 10 प्रश्नावर तुमचा पेपर असणार आहे। बट इथं तुमची मेजॉरिटी आहे, त्यामुळे आपण इथं हे लेक्चर घेतोय। तर बघा प्रत्येक वेळेला आतापर्यंत जे पेपर झालेत तिथं टेक्निकल सिलेबस जो आहे तर तो 40 प्रश्नांसाठी असायचा। ठीक आहे, पण इथं अचानकपणे तुमचा टेक्निकल सिलेबस जो आहे तो 60 प्रश्नांसाठी करण्यात आलेला आहे। टायपिंगची 2-3 पदं सोडली तर बाकी सगळ्याच पदांना, NMCच्या सगळ्याच पदांना 60 प्रश्नांचं टेक्निकल आहे सगळ्याच। फक्त टायपिंगची पदं सोडली तर तिथे मात्र 40 प्रश्नांचं टेक्निकल आहे। तर इथं आपल्याला हे बघत असताना टॉपिक्स कोणते कोणते आहेत हे माहित पाहिजे। डोंट वरी, इथं जरी टॉपिक सगळे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिले असतील नवी मुंबईने, मी याचं मराठीमध्ये कन्व्हर्जन आणि एकेका टॉपिकमध्ये कोणते तुम्हाला उपटॉपिक करायचे आहेत, सब टॉपिक्स करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर बघा सगळ्यात पहिलं बेसिक सायन्सेस, बेसिक सोशल स्टडीज, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल, पर्सनल हायजीन, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन, बेसिक। तर हे सगळं बऱ्यापैकी तुम्हाला आता लगेच हे एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन भेटणार आहे, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट मिळणार आहे, त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल मिळणार आहे, कारण की हे आपल्याकडे ऑलरेडी सगळं अवेलेबल आहे डेटा। तर हे सगळं आता ह्याचं प्रॉपरली मराठीमध्ये कन्व्हर्जन, त्यानंतर त्याचे सब टॉपिक्स आपण आता इथे बघून घेऊया। तर बघा इथं तुमचा कक्षसेविका आयासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो सब टॉपिक नुसार कसा असणार आहे तर तो बघूया। चला तर मूलभूत विज्ञान जे आहे बेसिक सायन्समध्ये सामान्य नैसर्गिक व शरीर विज्ञानचा परिचय, तर सगळं पाणी, हवा, प्रकाश, उष्णता हे सगळे स्टेट बोर्डचे घटक आहेत। स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला ज्या वेळेला आपलं सायन्स चालू होतं तेव्हा सुरुवातीला हेच आहे की पाणी काय असतं, हवा काय असते, प्रकाश काय असतं, उष्णता काय असते, ऊर्जा काय असते, मूलभूत ज्ञान काय असतं, आरोग्यासंबंधी सोप्या वैज्ञानिक संकल्पना, सोप्या म्हटलेले बरं का, सोप्या म्हटलेलं आहे। वन्स अगेन इथं तुम्हाला स्टेट बोर्डचा डेटा विचारला जाणार आहे। डोंट वरी, तुम्हाला स्टेट बोर्ड काय वाचायची गरज नाही आहे, आपल्याकडे सगळं ते अवेलेबल आहे सुटसुट। त्यानंतर मूलभूत आणि सामाजिक अध्ययन आहे, बेसिक सोशल स्टडीज आहे, समाज, कुटुंब, संस्कृती, नैतिक मूल्य यांचा परिचय, सामाजिक जबाबदाऱ्या, स्वच्छता, आरोग्य, सार्वजनिक व्यवहारातील शिष्टाचार। तर हे तुमचे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला मूलभूत सामाजिक अध्ययनामध्ये करायचे आहेत। ठीक आहे, कशामध्ये? मूलभूत सामाजिक अध्ययनामध्ये हे तुम्हाला इथं करायचं आहे। चला तर हे तुमचे टॉपिक आणि तो तुमचा सब टॉपिक आहे। सगळ्यात कमी टॉपिक्स किंवा सगळ्यात कमी घटक टेक्निकलमध्ये आयालाच दिलेला आहे। म्हणजे 60 प्रश्नांसाठी तुम्हाला फक्त 6च टॉपिक्स आहेत, फक्त 6 टॉपिक 60 प्रश्नांसाठी। तर प्रत्येक टॉपिकवर प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे। एका टॉपिकवर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार, एवढं लक्षात ठेवा। जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, तर हा आपला 1900 सगळ्यात पहिलं तर आपण 2016चाच कायदा अभ्यासणार आहोत, कारण की तो एक महत्त्वाचा कायदा आहे। तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट आहे आपल्याकडे 2016चा, तो डिटेलमध्ये अभ्यासणार। त्यानंतर आपण काय करणार
रुग्णालयातील आणि वैद्यकीय क्षेत्रातील कचऱ्याचे प्रकार आपण समजून घेणार की कशा प्रकारचे कचरे असतात, कसं त्याची विल्हेवाट लावतो आपण, कोणत्या कलरच्या डब्यामध्ये कोणते घटक कोणता कचरा टाकत असतो, त्याचे वर्गीकरण म्हणजेच वेगवेगळ्या कलरच्या डब्यामध्ये, कारण की फिक्स असतं रेडमध्ये काय टाकलं जातं, व्हाईटमध्ये काय टाकलं जातं, ब्ल्यूमध्ये काय टाकलं जातं, येल्लोमध्ये काय टाकलं जातं. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर मीडियाच्या सेक्शनमध्ये तुम्ही जर गेला, तिथं मी एक पोस्ट टाकलेली आहे, ती पोस्ट मी रिपोस्ट करते. तिथं मी तुम्हाला प्रत्येक डब्यामध्ये काय काय टाकलं जातं हे दिलेलं आहे. बॅचमध्ये मी डिटेल शिकवलंय आपल्या MPWच्या, पण तुम्हाला जर ते हवं असेल, बघायचं असेल, खूप महत्वाचं आहे. कारण की आता जो 2 फेब्रुवारीला बघा, तारखीसकट सांगते मी, 2 फेब्रुवारी 2025ला कंबाईन ग्रुप बी, ठीक आहे, कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ची जी पेपर झाला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की पिवळ्या कलरच्या डब्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट अंतर्गत पिवळ्या कलरच्या डब्यामध्ये काय टाकलं जातं, असा सरळ प्रश्न आला होता. आणि पोरांना अचानक शॉक झाला की हा प्रश्न कुठून आला, तर तो प्रश्न तिथून आला होता. समजून घ्या. त्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट लावण्याच्या पद्धती आणि सुरक्षिततेचे नियम, तर हे सगळं बघितलेलं आहे. या कायद्याअंतर्गत सुद्धा बघणार आहोत. आपल्याकडे याचे लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, कारण की आपली MPWची बॅच आहे, त्याच्यामध्ये सगळं सुटसुटीत आहे. त्यानंतर संसर्ग नियंत्रण आणि वैयक्तिक स्वच्छता, तर इन्फेक्शन कंट्रोल आणि पर्सनल हायजीन. संसर्ग रोखणं महत्वाचं आहे. कसा तो पसरतो, कसा तो टाळता येऊ शकतो, हात धुतले गेले पाहिजेत, हात धुण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. कपडे स्वच्छ वापरणे, मास्क व हातमोजे वापरणे, हॉस्पिटलमध्ये असत असताना घालण्याचे महत्त्व, दररोजच्या स्वच्छतेचे नियम, तर डेली हायजीन, हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे. हा तुमचा ॲप्लिकेशन बेस सिलेबस आहे. तुम्हाला अशा पद्धतीचा एक जाऊन पुढे काम करायचं आहे, तोच सिलेबस आता दिलाय, समजून घ्या. त्यानंतर पर्यावरण स्वच्छतेचे मूलतत्वे, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन, मग त्याच्यामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं असेल, कचऱ्याच्या योग्य विल्हेवाट, मग घरातील कचरा विल्हेवाट कसा करायचा, औद्योगिक कचरा कसा विल्हेवाट करायचा, हॉस्पिटल म्हणजे मेडिकल वेस्ट कसं त्याचं करायचं, हे सगळं जे आहे तर आपण याच्यामध्ये बघतो. पिण्याच्या पाण्याची स्वच्छता अभियानाचे सहभाग, तर 2 ऑक्टोबर 2014चं जे आपलं स्वच्छता अभियान आहे, नमामि गंगे आहे, या सगळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला इथं या घटकात बघायचं आहे. कळलं? अशा प्रकारे आपला हा टेक्निकल सिलेबस आणि त्याचे सब टॉपिक्स सुद्धा मी दिलेले आहेत. तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर टेक्निकल सिलेबस, त्याचे सब टॉपिक घेऊन स्वतः माहिती काढा. कारण अजून याचं कोणतंही बुक अवेलेबल नाही आहे. सिलेबस आता आलाय, लगेच कुठलं बुक तयार होत नसते. बुक तयार होऊपर्यंत तुमचा पेपर होऊन जाईल. 15-16 नंतर पेपर होण्याचे चान्सेस आहेत, तर तयारी तशा प्रकारे करा. टेक्निकल व्यवस्थित केलं तर पोस्ट सुद्धा मिळेल, एवढं लक्षात ठेवा. तर इथं तुम्हाला मी सब टॉपिक दिलेत, ते बघून तुम्ही करू शकता. कळलं? त्यासाठी बघा, तुम्हाला जर सगळं रेडीमेडच हवं असेल तर आपली कक्षसेविका आयाची एक बॅच आहे, जिची प्राइस फक्त 199 रुपये आहे. फक्त तांत्रिक घटक याच्यामध्ये 60 पैकी 60 ची तयारी आपण करून घेतोय, ज्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तांत्रिक घटक आहे. मी पूर्ण कव्हर केलेला आहे. प्रत्येक घटकावर विस्तृत लाईव्ह लेक्चर, PDF नोट्स अवेलेबल आहेत. लेक्चर नंतर लगेच नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. डाऊट सेशन सगळं काही याच्यामध्ये क्लिअर होईल 1 शॉटमध्ये. प्राइस सुद्धा अगदी नगण्य आहे. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला ही बॅच दिसणार आहे. चला तर मग आजसाठी थांबूयात. तुम्हाला काहीही डाऊट असेल प्लीज तुम्ही या लेक्चरच्या खाली कमेंट करून मला सांगू शकता. थँक्यू सो मच.